आज मठामध्ये जाऊन घेतले स्वामी समर्थांचे दर्शन। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। आज सकाळी घरातील सगळी कामं आवरली, दरवाजा लॉक केला आणि स्वामींच्या मठात जायला निघाले। वाटेत स्वामींना अर्पण करण्यासाठी नारळ, एक सुंदर फूल आणि खडीसाखर घेतली। मठामध्ये पाऊल ठेवताच मन अगदी प्रसन्न आणि शांत होऊन जातं। जीवनातील सर्व दुःख आणि चिंता आपण क्षणभरात विसरून जातो आणि स्वामी साक्षात आपल्याला दर्शन देत आहेत असंच वाटतं। मठात स्वामींचे भावपूर्ण दर्शन घेतले आणि आवारात असलेल्या पवित्र औदुंबराचे देखील दर्शन घेतले। त्या ठिकाणी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ देखील चालू होता हवनयुक्त, पण मला टाइम नव्हता, त्यामुळे मी फक्त दर्शन घेतलं। घरी आले, आर्यनला स्कूलमधून घेऊन आले। घरी आल्यानंतर शांत मनाने स्वामी चरित्र सारामृताचे वाचन केले। वाचनाने मनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणि समाधान भरून राहतं। त्यानंतर गावावरून खूप सारी ताजी लिंब आणली होती। म्हटलं आता या लिंबाचं करायचं तरी काय, तर चला म्हटलं आता आहे ना याचं एक घरगुती लिंबू मिरचीचं लोणचं बनवूया। आणि हो, पहिल्यांदाच मी हे लोणचं बनवत होते। आधी मी कधीच हे लिंबू मिरचीचं लोणचं बनवलेलं नव्हतं। म्हटलं चला ट्राय करून बघूया। आधी लिंबू, हिरवी मिरची आणि लसूण बारीक कट करून घेतला। मसाला बनवण्यासाठी इथे जिरे, बडीशोप आणि धने घेतले। यासोबतच मोहरीची डाळ सुद्धा घेतलेली आहे। आता धने, जिरे आणि बडीशोप जी आहे तर ती व्यवस्थित थोडीशी गरम करून घ्यायची। खूप जास्त करपायची नाही, फक्त हलकीशी गरम करायची आहे। गरम झाल्यानंतर थोडीशी थंड होऊन द्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। यासोबतच यामध्ये हिंग, हळद आणि लाल मिरची पावडर देखील मिक्स केली आहे। तेल कडकडीत गरम करून घेतलं, त्यानंतर ते थंड होऊन दिलं। त्यामध्ये मग हा जो तयार केलेला मसाला आहे तर तो मिक्स केला। अशा पद्धतीने आपला आता लिंबू मिरचीच्या लोणच्याचा मसाला जो आहे तर तो तयार झालेला आहे। घरगुती एकदम मस्त असा हा मसाला तयार होतो। एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने लिंबू मिरचीचं लोणचं जे आहे तर ते ट्राय करून बघा। त्यानंतर जे काही लिंबू मिरची कट केलेली होती त्यामध्ये हे सर्व ॲड केलं आणि अशा पद्धतीने आपलं हे घरगुती लिंबू मिरचीचं लोणचं जे आहे तर ते तयार झालेलं आहे। खूप छान, खूप मस्त असं हे लोणचं तयार होतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। मी आयुष्यातच पहिल्यांदा ट्राय केलं आणि ते खूप छान असं देखील झालेलं होतं। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा, सेव्ह करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय। श्री स्वामी समर्थ।